हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार एक्सपेरिमेंट. लास्ट इयरला सुद्धा अशाच प्रकारचा एक्सपेरिमेंट मी केला होता, पण माझ्या 7व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या डिमांडनुसार पुन्हा हा एक्सपेरिमेंट करणार आहे. पहा, त्या ठिकाणी मी घेतलाय 2 ग्लास. त्या ग्लासमध्ये तुम्ही पाहू शकता एका याच्यात साधं पाणी आहे आणि एका याच्यात काय पाणी आहे आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, मीठ टाकलं आणि ते केलंय डिझॉल्व. तर एक साधं पाणी आणि एक जो सॉल्टी वॉटर आहे त्याचा काय इफेक्ट होते ते पाहणार आहोत. आता मी काय करणार, हा एक जो आलू घेतलाय, हा साध्या पाण्यामध्ये मी टाकलाय. तर तुम्ही इथं पाहू शकता की तो आलू इथं पूर्णतः बुडालेला आहे. ओके, त्यानंतर मी काय केला, हाच आलू त्या पाण्यामधून काढला आणि जे आपल्याकडे काय होतं सॉल्टी वॉटर होतं त्यामध्ये काय केलेला मी हा आलू टाकलेला आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की सॉल्टी वॉटर होतं, यामध्ये तो आलू पूर्णतः काय करत आहे, फ्लोट करत आहे. तर यावरून आपलं काय कन्क्लुजन निघते ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या वेळेस पाणी हे साधं असते त्यावेळेस पाण्याची डेन्सिटी कमी असते आणि ज्या पाण्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असते, सॉल्टी वॉटर असते, त्यावेळेस त्या पाण्याची जे घनता आहे त्याला आपण डेन्सिटी म्हणतो. त्यामुळे डेन्सिटी काय होऊन जाते, पाण्याची मिठामुळे वाढून जाते. त्यामुळे त्याच्यामध्ये जो आलू आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट तरंगल्या जाते. तशाच प्रकारे आपला एक डेड सी हा समुद्र सुद्धा तुम्ही पाहिला असेल, तो एवढा खारट आहे की त्याच्यामध्ये आपण जरी जंप केली तरी आपण आरामात फ्लोट होऊ शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे जर तुम्हाला कन्सेप्ट विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट पाहायचे असेल किंवा शिकायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा माझी जे मोर्शिदील अकॅडमी आहे, रायवल सायन्स अकॅडमी, या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू.